श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच क्लायंटचे 4 ते 5 डिझायनर ब्लाऊज पाहणार आहोत. तर खूप छान छान अशी डिझाईन केलेली आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल. तर व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. तर हे पहिलं ब्लाऊज आहे बघा. तर हे आहे कोटरी ब्लाऊजच आहे फ्रंट साईडला आणि त्याला 3/4 बाही केलेली आहे. तर बाहीला असं सुंदर आरी वर्क, टिकली आणि पायपिंगचं केलेलं आहे. तर बॅक साईडला तुम्हाला दाखवते मी. तर इथे देखील बघा आरी वर्क असं केलेलं आहे. खूप छान पायपिंग, मणी, टिकली वगैरे असं आरी वर्क ह्याचं केलेलं आहे. त्यामुळे गळा मला कट करायची इच्छाच झाली नाही, कारण त्यांचा गळा ह्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा होता. तर अर्धा इंचाने इतका काही फरक पडत नाही, म्हणून मी आहे त्या डिझाईनमध्येच त्यांचा गळा बसवलेला आहे. त्यानंतरचं बघा हे दुसरं ब्लाऊज आहे. तर हे देखील ब्लाऊज बघा फ्रंट साईडला कोटरीज ब्लाऊज आहे आणि फ्रंट साईडचा गळा हा डीप नेक आहे. त्यानंतर पाठीमागचा गळा तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता पाठीमागचा गळा हा बोट नेक आहे आणि खूप छान अशी बोट नेक डिझाईन बनवलेली आहे आणि त्या बोट नेकला ग्रीन कलरचा गोट देखील लावलेला आहे. त्यामुळे ब्लाऊजला आणखीनच सुंदर असा लुक आलेला आहे. आणि बाहीला बघू शकता, बाहीला देखील मी ग्रीन कलरचा गोट लावलेला आहे आणि त्रिकोणी छोटे छोटे तुकडे करून जोडलेले आहेत. तर बाहीची देखील डिझाईन खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतरचं हे 3 नंबरचं ब्लाऊज बघू शकता. फ्रंट साईडला कोटरीच आहे आणि बाही देखील याची 3/4 बनवलेली आहे. तर बॅक साईडला तुम्हाला मी दाखवते. तर सिंपलच गोल गळा बनवलेला आहे, कारण ब्लाऊजवर ऑलरेडी अशी फुलांचं प्रिंट आहे. त्यामुळे याला डिझाईन काही छान दिसणार नव्हती, म्हणून मी सिंपलच बनवलेला आहे. आणि त्यांना नॉट देखील सगळ्या ब्लाऊजला नको होते, त्यामुळे मी याला नॉट लावलेलं नाही. पण त्याच्या प्रिंटमुळेच ते ब्लाऊज एकदम खुलून दिसत होतं, एकदम सुंदर दिसत होतं. त्यानंतरचं हे ब्लाऊज बघू शकता. हे देखील फ्रंटला कोटरीज ब्लाऊज आहे आणि बॅक साईडला बघू शकता ही अशा पद्धतीची सिंपलच आहे, पण एकदम सोबर अशी दिसत होती. फक्त लेस लावून डिझाईन बनवलेली आहे. पण तुम्ही पाहिलात तर अगदी अशी खूप छान असं डिझाईन बनवल्यासारखी वाटते, पण फक्त लेसच लावलेली आहे. त्यामध्ये बघा पॅच लावायचा होता, तर पॅच लावल्यानंतर त्याचा लुक एकदमच खूप असं लेटेस्ट दिसत होता. त्यानंतर बाहीला बघू शकता अशी थोडीशीच पण अशी पफची डिझाईन बनवलेली आहे. तर इतकीची डिझाईन बनवलेली आहे, कारण कपडा खूप कमी होता पण खूप छान दिसत होता. आणि इथे देखील मी सेम पॅच लावून घेतलेला आहे. त्यामुळे बाही आणि बॅकला दोन्हीकडे सेम डिझाईन झाल्यामुळे ब्लाऊजचा लुक खूपच छान आला होता. आणि जे 2 नंबरचं साबणी कलरचं ब्लाऊज दाखवलं ते आणि हे ब्लाऊज तर क्लायंटला खूप जास्त आवडलं सगळ्या ब्लाऊजमध्ये. त्यानंतर बघा ह्याला गोल्डनची अशी मी नॉट लावलेली आहे आणि त्या नॉटला कापडीच लटकन बनवलेले आहेत आणि सेम लेस लावलेले आहे. त्यामुळे नॉट देखील खूपच छान दिसत होते. तर या चारही ब्लाऊजातलं तुम्हाला कोणतं ब्लाऊज आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.